जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याच्या प्रशासनाकडून हालचाली, शिवप्रेमी आक्रमक. नेमकं घडलंय काय तेच आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ. बीड जिल्ह्यातील एका शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये रात्रीमधून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला होता. तो पुतळा जो आहे तो राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे वाहतुकीस कुठेतरी अडथळा निर्माण होऊ नये ह्या अनुषंगाने प्रशासनाकडून आता हा पुतळा हलवण्याच्या हालचालीला वेग आला असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. जो पुतळा राज्य महामार्गाच्या अगदी मध्य भागावर बसवलेला आहे तो पुतळा जो आहे तो इतर ठिकाणी प्रशासनाकडून हलवण्यात येणार असल्याची माहिती शिवप्रेमींना मिळताच शिवप्रेमी जे आहेत ते आक्रमक झाले असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई शहरामध्ये मध्यवर्गीय भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रात्रीतून गनिमी काबा करावा अशा पद्धतीने शिवप्रेमींनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्रुरूप पुतळा जो आहे तो त्या ठिकाणी उभारलेला आहे. पुतळा जो आहे तो गेवराई शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असल्यामुळे रात्रीतून उभारलेल्या पुतळ्यामुळे शिवप्रेमीमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत होतं. कारण जर पाहिलं तर गेवराई शहरामध्ये अगदी वर्दळीच्या ठिकाणी आणि मध्यवर्ती भागामध्ये राष्ट्रीय महामार्गावर हा पुतळा उभारल्यामुळे ह्या ठिकाणी एक नवचैतन्य वातावरण निर्माण झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत होतं. या ठिकाणी हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी येऊन पुतळ्याभोवती छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करून त्या ठिकाणी फोटो काढत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत होतं. परंतु उभारलेला जो पुतळा आहे या पुतळ्याला कुठलीही शासकीय मान्यता नाही. याचबरोबर राष्ट्रीय महामार्गावर हा पुतळा रात्रीतून उभारल्यामुळे या ठिकाणच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याच्या कारण सांगत प्रशासनाकडून हा पुतळा जो आहे तो इतर ठिकाणी हलवण्याच्या हालचाली करण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे. पुतळा जो आहे तो इतर ठिकाणी हलवण्यात येणारा असल्याची माहिती शिवप्रेमींना मिळताच गेवराई शहरातील हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी जे आहेत ते एकत्र येत पुतळ्याभोवती प्रशासनाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया त्यांच्या माध्यमातून उमटत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत होतं. गेवराई शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये उभारलेला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो पुतळा त्या ठिकाणी कायम राहावा या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने शिवप्रेमींनी गेवराई शहरातील शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. त्यामुळे गेवराई शहरामध्ये शिवप्रेमीतून आक्रमक भूमिका जी आहे ती आता समोर येत असल्याचं पाहण्यास मिळत आहे. गेवराई नगर परिषदेचे मुख्य अधिकारी असलेले त्यांच्या मते हा जो पुतळा आहे तो या ठिकाणी मध्यवर्ती भागामध्ये उभारण्यात आलेला आहे. या पुतळ्याला कसलीही शासकीयरित्या मान्यता नाही. याचबरोबर हा पुतळा या ठिकाणी उभारल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. वर्दळीच्या ठिकाणी हा पुतळा उभारल्यामुळे कुठलीही या पुतळ्याची विटंबना होऊ नये यासाठी हा जो पुतळा आहे तो इतर ठिकाणी हलवण्यात यावी अशी मागणी जी आहे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी जे आहेत ते शिवप्रेमीकडे व्यक्त करीत आहेत. परंतु शिवप्रेमींनी आपली आक्रमक भूमिका घेत ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलेला आहे त्याच ठिकाणी हा पुतळा कायम राहावा ही मागणी घेऊन त्यांनी काल रात्री गेवराई शहरातील पोलीस स्टेशनवर मोर्चा काढल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. कालपासून गेवराई शहरामध्ये शिवप्रेमीकडून आक्रमक भूमिका व्यक्त होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे. शांततापूर्व तणाव वातावरण जे आहे ते गेवराई शहरामध्ये असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं तर राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो सोलापूर धुळे या राष्ट्रीय महामार्गावर गेवराई शहराच्या मध्यवर्तीय भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रात्रीतून काही शिवप्रेमींनी हा जो अश्रुरूढ पुतळा जो आहे तो उभारलेला आहे. हा पुतळा उभारल्याच्या नंतर हजारोंच्या संख्येने शिवप्रेमींकडून पुतळा उभारणाऱ्या शिवप्रेमींचे आभार देखील व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर हा जो पुतळा उभारलेला आहे या पुतळ्याला कसलीही मान्यता नसल्यामुळे 25 जणांविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता गेवराई शहरामध्ये शांतपूर्वक तणावाचं वातावरण आहे. रात्रीपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जो अश्रुरूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारलेला आहे त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी जे आहेत ते गर्दी करत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. काल रात्रीपासून ह्या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे.
नगर परिषदेचे जे मुख्य अधिकारी आहेत त्यांनी अनेक वेळा शिवप्रेमींची बैठक बोलून हा जो पुतळा उभारलेला आहे हा पुतळा इतर ठिकाणी आपण उभारू अशी त्यांच्याकडे मागणी केली जात आहे, परंतु शिवप्रेमी जे आहेत ते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं त्या ठिकाणी देखील पाहण्यास मिळत आहे. कारण खऱ्या अर्थानं पाहिलं तर गेवराई शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये हा जो पुतळा आहे तो उभारलेला आहे. या पुतळ्यामुळे कुठल्याही वाहतुकीचा अडथळा जो आहे तो निर्माण होणार नाही अशी जी भावना आहे ती शिवप्रेमींची भावना आहे. परंतु शासकीयरित्या जर पाहिला तर या पुतळ्याला कसलीही मान्यता नसल्यामुळे हा जो पुतळा आहे तो राष्ट्रीय महामार्गावर अचानकरित्या उभारला असल्यामुळे वाहतुकीला खूप मोठा अडथळा निर्माण होत असल्याची माहिती जी आहे ती प्रशासनाकडून दिली जात आहे. त्यामुळे त्या ठिकाणचा जो पुतळा आहे तो इतर ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता गेवराई शहरातील जे शिवप्रेमी आहेत ते आक्रमक भूमिका घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे ज्या ठिकाणी उभारलेला आहे त्या ठिकाणी कायम ठेवावा अशी मागणी घेऊन ते आजही दिवसभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती आपल्याला हजारोच्या संख्येने जमा झाल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं आहे. शिवप्रेमी व त्याचबरोबर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी जे आहेत त्यांच्यामध्ये अनेक वेळा चर्चा देखील झालेली आहे, परंतु या चर्चेतून अद्याप कुठलाही मार्ग निघालेला नाही. जोपर्यंत मार्ग निघत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हलणार नाही अशी जी भूमिका आहे ती शिवप्रेमींनी घेतल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. त्यामुळे गेवराई शहरामध्ये तणावाचं वातावरण देखील आता हळूहळू निर्माण होत आहे. दुसरीची बाजू पाहिली तर प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो गेवराई शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये बसवण्यासाठी कुठलीही शासकीय मान्यता नसल्यामुळे अनधिकृत्या हा पुतळा उभारला असल्यामुळे 25 अज्ञात व्यक्तींच्या विरोधामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेला असून या ठिकाणचा जो पुतळा आहे तो इतर ठिकाणी हलवण्यासाठी आता प्रशासन जे आहे ते आपली भूमिका घेत आहे. परंतु प्रशासनाने घेतलेली जी भूमिका आहे या भूमिकेच्या विरोधामध्ये आता शिवप्रेमी जात असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे. काल जर पाहिलं तर सायंकाळच्या वेळेस हजारोच्या संख्येमध्ये शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्रूरूढ पुतळा ज्या ठिकाणी उभारलेला आहे त्या ठिकाणी एकत्र येऊन गेवराई पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशन जे आहे त्या शहर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. त्यामुळे आता गेवराई शहरातील शिवप्रेमी जे आहेत ते आक्रमक भूमिका घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी उभारलेला आहे त्या ठिकाणी कायम ठेवावा अशा मागणीवर ते देखील ठाम असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. परंतु आता प्रशासन त्याचबरोबर गेवराई नगर परिषदेचे मुख्य अधिकारी जे असलेले जे आहेत ते कशा पद्धतीने भूमिका घेत आहेत शिवप्रेमींच्या विरोधामध्ये जाऊन ते प्रशासनाची भूमिका बजावून ज्या ठिकाणी पुतळा उभारलेला आहे तो पुतळा इतर ठिकाणी घेऊन जातात का शिवप्रेमींच्या भावना पाहून त्या ठिकाणी कायम पुतळा करतात ह्याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.